तरणी मधुरा. अनुर्णव देसाई. वय 70च्या घरात. भारदस्त व्यक्तिमत्व. चेहऱ्यावर सुरकुत्या पण डोळ्यात चमक. अजूनही तरुण. गावात त्यांचा मोठा वाडा. पत्नी वारल्यानंतर एकटेच राहत होते. मुलं नातवंडे शहरात. वर्षातून एकदा वाड्याला भेट देऊन परत. अरुणरावांना मात्र वाड्यात एकटेपणा जाणवे. एक दिवस गावात चैत्रगौरीचा हळदी कुंकू समारंभ होता. अरुणराव जरूरत नसतानाही गेले. तिथे त्यांची नजर एका तरुण मुलीवर पडली. मधुरा. वय अवघं 25. साधी, सुंदर आणि बोलण्यात गोडवा. मधुरा एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. शहरातून शिक्षण घेऊन ती गावी परतली होती आणि आता गावातच मुलांसाठी एक छोटी शाळा चालवत होती. अरुणरावांना मधुरा बोलताना खूप आवडली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. हळूहळू दोघांमध्ये बोलणं वाढलं. अरुणराव मधुराला तिच्या शाळेसाठी मदत करू लागले. मधुरा रोज संध्याकाळी वाड्यावर येऊन त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवे, गप्पा मारे. गावात कुजबूज सुरू झाली. म्हातारा आणि तरणी पोरगी, काय चाललंय दोघांचं? लोकांना गप्पांना विषय मिळाला. पण अरुणराव आणि मधुराने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना एकमेकांच्या सहवासाने आनंद मिळत होता, एक आधार वाटत होता. अरुणरावांना मधुराच्या रूपात जणू नवं जीवन मिळालं होतं. ते पुन्हा हसायला लागले. त्यांच्यात उत्साह संचारला. मधुराला अरुणरावांकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यांचा अनुभव, त्यांची विचारसरणी तिला प्रेरणा देत होती. एके दिवशी मधुराने अरुणरावांना विचारलं, अरुणराव, तुम्हाला एकटं नाही वाटत? अरुणराव हसले आणि म्हणाले, वाटायचं, पण आता नाही. तू आहेस ना? मधुरा म्हणाली, मी तर आहेच, पण तुम्हाला खरंच कोणीतरी हवं आहे जे तुमच्यासोबत कायम राहील. अरुणरावांनी मधुराच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना तिच्या मनात काय आहे हे कळलं. दुसऱ्या दिवशी अरुणरावांनी त्यांच्या भावना सांगितल्या. मधुरा, मला माहीत आहे हे जरा विचित्र आहे, पण मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे. तू माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस. तू जर तयार असशील तर मला तुझ्यासोबत आयुष्य काढायला आवडेल. मधुरा क्षणभर शांत झाली. मग म्हणाली, अरुणराव, मलाही तुम्ही खूप आवडता. तुमच्यामुळे मला एक नवीन दृष्टी मिळाली. तुमच्यासोबत राहायला मला नक्कीच आवडेल. गावात अर्थातच खळबळ माजली. लोकांनी खूप विरोध केला, पण अरुणराव आणि मधुरा आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर वाड्याला पुन्हा चैतन्य आलं. मधुराने शाळा अधिक चांगली चालवली. अरुणराव आणि मधुराने मिळून गावात अनेक सामाजिक कार्य केले. दोघांनी एकमेकांना साथ दिली आणि सिद्ध केले की प्रेम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. प्रेम हे प्रेम असतं. ते कोणत्याही रूपात येऊ शकतं. फक्त त्याला समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची तयारी हवी. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी सोनी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.